वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद झालेल्या कासपुष्प पठारावर सध्या मुसळधार पाऊस पडत असून या भागात धुके आणि पाऊस असा अद्भुत संगम पाहायला मिळत आहे। सध्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस उरले असतानाच रानहळद म्हणजे चवर जातीच्या फुलांचा बहर पठारावर पाहायला मिळत आहे। यामुळे कास पठार पांढरेशुभ्र पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या प्रजातीचे 150 गुण अधिक दुर्मिळ प्रजातींची रंगीबेरंगी फुले दरवेळी कास पठारावर पाहायला मिळतात। यावेळी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी फुलांचा हंगाम सुरू होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या ठिकाणी सध्या रानहळद आणि वायतुरा या दोन फुलांचा भर सध्या कास पठारावर पाहायला मिळत आहे। पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सुरक्षा जाळीचे काम देखील अंतिम टप्प्यात आले असून कास पठार समितीच्या वतीने विशेष काळजी घेण्यात आली आहे। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।